नमस्कार। आज तो दीस येयल्लो आसा ज्या दिसाची कणकेरकार सगळे वाट पळयत आले। आयज जी मूर्ती हाडलेली तेजी हांगासर प्रतिष्ठापना करपाची आसा आणि सगळे विधी चालू आसा। आता काही थोड्या वेळान कळस बसयतलो, ती मूर्ती बसयतली तर तुमकां हांव दाखोवपाचो एक थोडो प्रयत्न करता। तुझ्या स्नानासी उदक आणिलेसे, सौख्यकारक अतिशुद्ध जान्हवीचे। हृष्ट होई नाहुनी याजले तू, सत्वशीले कल्याणी निर्मले तू। स्नान दुग्धाचे कामधेनु जाते, सर्व देवांसी प्रिय सदैव असते। ऋषी पितरहि सेवुनी तृप्त होती, पयस्नाने तू मुदित होय चित्ती। दही चंद्राच्या शुभ्रते समान, सर्व देवा आवडे मधुर छान। तुझ्या स्नानासी आज अर्पिले मी, हर्ष मम चित्ती होतसे भवानी। तूप प्राशुनी सर्व ही देव तृप्त, होती म्हणुनी ते अर्पिती मखात। तेज बल बुद्धी वाढविते साचे, तुला प्रिय होवो स्नान हे घृताचे। वनी औषधी उत्पन्न बहुत होती, सारत्यांचे मधु असे सर्व म्हणती। श्रेष्ठ अमृता समधर्म या द्रवाचे, आवडो तुझला स्नान हे मधाचे। शुद्ध करुणी या उसाच्या रसाला, निर्मिले से या शुभ्र साखरेला। तुला स्नाना प्रीतीने अर्पियेले, असे पंचामृत स्नान पूर्ण झाले। स्नान घालून गंधोदके भवानी, पंच उपचारी पूजिले मृडानी। विविध सूक्ते जपुनिया मंत्रयुक्त, तुला अभिषेके अर्चिले पवित्र। स्नान झाल्यावरी वस्त्र भरजरीचे, रक्तवर्णी नक्षीचे रेशमाचे। नेसविले तुझ कंचुकी समेत, बहुत उज्ज्वल दिसतसे शोभिवंत। भाली अक्षत अष्टगंध सह। या देवस्थानचे चारो वटेन डोंगर असा, वनराई असा, सुंदर वनराई आणि थंड असे ठिकाण। ह्या दांड्याचे हे देऊळ जुने असले, देऊळ म्हणजे साधी मूर्ती असली देवाच्या, पण वार्षिक त्यांचे कार्यक्रम जाताले हांगा। म्हणून आता गावच्या लोकांनी सगळे हे करून एकटे जाऊन बरे करून, आमचो आमदार जो असा विश्वजीत राणे त्यांनी तांकां हे सगळे काम कंप्लीट करपा खातीर सगळे बाकीचे सगळे काम करप, स्थापना करप, सगळे मूर्ती हे करप, सगळं करप, हेजे त्यांनी तांकां आर्थीक मदत भरपूर केल्ली आसा। एकदम ह्या गांवान ह्या जाग्यार येवचे, शांत अशा जाग्यार देवस्थानात बसचे, मन शांती लाभता आणि एक बरें एक समाधान जाता कोणाचे हांगा दर्शन, देवीचे दर्शनय घेवन आणि आपूण एक बऱ्या जाग्यार पावलो आणि मन शांती मेळ्ळी अशें प्रत्येक जो कोण हांगा भेट दितलो ताका समाधान मेळटलें। आरती ओवाळा दुर्गेसी, श्री शांता दुर्गेसी। शिव प्राण प्रिय जी, महामाया भवार्णवासी तराया। आरती ओवाळा दुर्गेसी, श्री शांता दुर्गेसी।
अति गहन करू त्याचे निरसन ज्ञान ज्योतीने पाहू चला शिवशक्तीची लीला आरती ओवाळा दुर्गेसी श्री शांता दुर्गेसी आरती ओवाळा माते मज द्यावी शुद्धमती सात्विक गुण संपत्ती तव पदी सहवास विश्वास निरसी भवाचा त्रास आरती ओवाळा दुर्गेसी श्री शांता दुर्गेसी आरती ओवाळा पुरवी भक्तांचे मनोरथ करुणी त्यासी तृप्त प्रेमे बोधितसे श्रुतिवाक्ये ही धरुणी गुरुरूपा आरती ओवाळा दुर्गेसी श्री शांता दुर्गेसी आरती ओवाळा जिच्या शब्द मात्रे स्फुरे सर्व सृष्टी रवी चंद्र तारे करीती भ्रमंती तिच्या भोवती सव्य मार्गाक्रमिता जळे पापराशी मिळे शांती चित्ता तुला नम्र भावे प्रणिपात माते असे मी सदा सर्वदा नम्र तूते मला पामरा उद्धरावे भवानी जगी ऐकतो माय भक्ताभिमानी मनोभाव पुष्पे प्रफुल्लित झाली तयाची तुला वाहिली अंजुली मी करा जोडिले नम्र अत्यंत भावे अहो माऊली आपुलेसे करावे असे प्रार्थना भक्तीने तुझ साची नसावी कदा जीवनी दैन्य वृत्ती तुला आठवोनी क्रमू मोक्ष पंथा तुझ्या पादपद्मी मिळो शांती चित्ता असे जे उणे काही या पूजनात तुझ्या चिंतने पूर्ण होवो समस्त. बरे सुंदर अशा स्थळाचेर हे आणि नूतन वास्तू आहे मंदिराचे जीर्णोद्वार जाल्ले आसा आणि कणकिरे गांव म्हणजे कसो आसा की कणकिरे गांव इनफॅक्ट काही वर्षां पयलीं हांगाच आशिल्लो वसलेलो म्हणून तांच्यांनी हे देवूळ हांगा असले तांचे आणि ताच्या नंतर उदकाचो तांकां प्रॉब्लेम जाल्या नंतर फुडें वचून ते फुडें रावले पूण देवाचें स्थान हे आसा ते हांगाच उरलेले आणि काही कामां तांचे जेन्ना फंक्शन आसता तेन्ना ते देवाक थंय व्हरताले गांवांत ते आज तांच्यांनी बरो निर्णय घेवन हे देवळाचे जीर्णोद्वार केला आणि नवीन नूतन मंदिराची स्थापना केल्या आणि सुंदर अशा वातावरणात आमकां खंय देवळ आजकाल लोकांच्या वस्तीन आसा पूण हे एक देवूळ अशें आसा की निसर्गाच्या सान्निध्यान आसा अशें देवूळ आसा आणि सुंदर अशें देवळान मन शांती मेळटा अशें सुंदर देवूळ आसा. कोणी येवचे मुद्दम येवचे आणि देवीचो आशीर्वाद घेवचो ह्या देवळान.